शेतकरी बांधवांनी घेतलेल्या मेहनतीतून जो गहू ह्या जमिनीत पेरला आणि त्याचं पालन पोषण करून त्याला वेळेवर पाणी, जे काही खत लागत असेल ते सर्व देऊन निसर्गाशी दोन हात करत हा गहू सर्व जनसामान्यांसाठी, कारण की प्रत्येकाला पोळी पाहिजे, पोळीशिवाय भोजन होत नाही, ज्वारीशिवाय भोजन होत नाही आणि आवश्यकता आहे, त्याकरिता हा मार्च महिन्यापर्यंत तयार होईल, उंब्या तयार होईल आणि कापणीकरिता येईल. कापणी झाली की तो आपल्या घरपर्यंत त्याला मशीनच्या माध्यमातून गहू तयार करून पोहोचेल आणि तो मार्केटमध्ये येईल. आपण तो घेऊया आणि दळण करून त्याचं पीठ आणून निवांत मस्त बसून पोळी खाऊया. पण त्यासाठी लागणारी मेहनत, जो रात्रंदिवस शेतकरी बांधव त्याची निगा राखतो, त्याला मोठं करण्यासाठी मेहनत घेतो आणि मग तो माल मार्केटमध्ये आणतो. पण त्याला योग्य दर भेटते का? शेतकऱ्यापासून निघणारा गहू व्यापारी वर्ग घेतो, तो त्यांच्या फिल्टर मशीनला फिल्टर करतो आणि 30 रुपये 35 रुपये KGच्या प्रमाणात तो मार्केटमध्ये विकतो. कास्तकार मात्र 1500 ते 2000 भावामध्ये मेहनत करून त्याला देतो आणि तो व्यापारी वर्षभर हा त्याच्या गोडाऊनमध्ये ठेवतो आणि आपल्या मताने 35-40 रुपये भाव करून तो विकत असतो.